ठाणे जिल्ह्यातली वारली ही एक आदिवासी जमात। ठाणे जिल्ह्यात वारल्यांची वस्ती मुख्यतः पालघर, माहीम, जव्हार, वाडा या भागात आहे। वर्णानं काळे, उंचीनं मध्यम, अंगानं कृश पण काटक असलेले वारली मुख्य धंदा म्हणून शेती करतात। शेतजमिनी एकमेकांना लागून असलेले 10-15 वारली लोक आपापल्या शेताजवळ राहता यावं म्हणून एकत्र झोपड्या बांधतात। एकत्र बांधलेल्या या झोपड्यांचा एक पाडा होतो। असे 3-4 ते 10-12 पाडे मिळून वारल्यांचं एक गाव होतं। वारल्यांचे पाडे हे स्वच्छ असतात। वारल्यांच्या झोपड्या चौकोनी किंवा आयताकृती असतात। झोपडीच्या भिंती कोवळ्या बांबूच्या किंवा कारवीच्या असतात। वारली त्यावर शेणा मातीचा लेप करतात। वारल्यांच्या झोपडीचं छप्पर बांबूचं असतं। वारली लोक छपरावर भाताच्या पेंढ्या पसरून या पेंढ्याखाली सागाची किंवा पळसाची पानं पसरतात। त्यामुळे पावसाळ्यात झोपडीत अजिबात गळत नाही। वारल्यांच्या झोपडीला पूर्वेकडे दार असतं, मात्र त्यांच्या झोपडीला खिडक्या नसतात। उजेडासाठी हे लोक भिंतीला एक लहानसं भोग ठेवतात। वारल्यांच्या घरात स्वयंपाकासाठी एक खोली असते। वारल्यांच्या घरात उखळ, मुसळ, सूप, दुधी भोपळ्यापासून पाणी भरण्यासाठी केलेलं तुंबडं, कोयते, एखादी कुऱ्हाड, गाडगी, मडकी, तिखट हळदीच्या बांबूच्या नळकांड्या, तसंच जेवणासाठी पितळेच्या थाळ्या किंवा वाडगे असं सामान असतं। वारल्यांच्या झोपडीच्या मागच्या बाजूला कुंपण घातलेलं परसू असतं। पावसाळ्यामध्ये वारली त्यात भाज्या, मिरच्या, सुरण, अळू, मका, काकडी, झेंडू वगैरे लावतात। वारल्यांमध्ये स्त्रिया लग्न झाल्यानंतरच लुगड्याचा पदर घेतात। तोपर्यंत गुडघ्यापर्यंत तोकडं आणि कमरेभोवती घट्ट लुगडं ते नेसतात। वारली लोक मुख्यतः भात शेती करतात। भात हे त्यांचं मुख्य अन्न। वारली लोक नवीन भात 1 वर्षानं खातात। भात खाण्याच्या दिवशी ते दाराला तोरण बांधतात। हे तोरण करण्यासाठी वारली लोक भाताचं कणीस, करडू, गवती पोहे, आंब्याची पानं, मखवलीची फुलं, सिलंधीची पानं, गवती दाबाची काडी वगैरे वापरतात। वारली लोक भात कणसरीची पूजा करतात। पूजेला घांगली वाजवतात। घांगलीसाठी ते वेताची काठी वापरतात। त्याला तार लावतात। काठीला ते खालून दुधी भोपळे लावतात। वारली लोक त्याला तुंबडा असं म्हणतात। तुंबड्याला ते शेंदुराचे टिळेही लावतात। एकाच देठाला आलेल्या 2 दुधी भोपळ्यांपासून वारली लोक घांगडी हे वाद्य तयार करतात। चकमक सोकटा हे वारल्यांचं अग्नी निर्माण करण्याचं एक पारंपरिक आदिम साधन आहे। चकमक सोकटा हा बांबूच्या नळकांड्यापासून बनवण्यात आलेला असतो। वारली लोक वाघ्या, नारायणदेव, हिमाई या आदिम देवतांची पूजा करतात। वाघ्या हा वारल्यांचा ग्रामदेव आहे। गावाच्या सीमेवर किंवा वडाच्या झाडाखाली लाकडी ओंडक्याला किंवा दगडाला शेंदूर फासून वारली लोक वाघ्याची स्थापना करतात। दरवर्षी पीक आल्यावर हे लोक हिरव्याची पूजा करतात। हिरव्याचं प्रतीक म्हणून मोराचा पिसारा पुसतात। महाराष्ट्रातल्या आदिवासींच्या लोककलांमध्ये वारलींची चित्रकला विशेष प्रसिद्ध आहे। हे वारली लोक सणासुदीला तसंच लग्न सोहळ्याच्या वेळी झोपडीच्या भिंतीवर पारंपरिक पद्धतीनं चौक काढून त्यात चित्र काढतात। वारल्यांच्या चित्रात प्रामुख्यानं त्यांचा आदी धर्म तसंच त्यांच्या रोजच्या जगण्यातली दृश्य रेखाटली जातात। या चित्रांमध्ये वारली लोक बहुधा कणसारी देवीचं, सुगीच्या हंगामाचं, मिरवणुकीचं, नाचाचं, पिशाच्य निवारण विधीचं चित्र काढतात। वारली चित्रकला ही वारली स्त्रियांनी जोपासलेली असून त्यामध्ये पुरुषांचा सहभाग कमी आढळतो। वारली चित्रकलेप्रमाणे वारली लोकांचं तारपा नृत्यही प्रसिद्ध आहे। वारली कुटुंब पितृसत्ताक असलं तरी वारली संस्कृती काहीशी स्त्रीप्रधान असल्यामुळे वारल्यांच्या घरातील कर्तेपण हे स्त्रीकडेच असतं। वारली जमातीचं हे एक वैशिष्ट्य म्हणता येईल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।